रामकृष्ण हरी, मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शापूची भाजी दाखवणार आहे. तर इथे मी शापू बारीक चिरून स्वच्छ धुवून आधी सुरुवातीला पातेल्यात धुतली होती. पण 15-20 मिनटं ती शापू तशीच पाण्यामध्ये ठेवली होती, कारण शापूच्या भाजीला माती चिकटलेली असते आणि ती सहज आपण जाळीवर जरी धुतली तरी ती पूर्णपणे निघत नाही. तर त्यासाठी पातेल्यात ठेवायची, म्हणजे जेणेकरून छोटे छोटे कण का असना मातीचे ते सगळे पाण्यामध्ये निघून जातात. आणि अगदी 3 ते 4 वेळा शापूची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यावरती अशी एकदम फ्रेश दिसते. ही तुम्ही पातेल्यात एकदा धुवून पहा, खाली पूर्ण मातीचा गाळा असा दिसलेला असतो. तर त्याचप्रमाणे इथे मी ही धुवून घेतलेली आहे. आता शापूची भाजी मी अगदी कमी साहित्यामध्ये दाखवणार आहे. तर इथे मी डाळ रात्री भिजत टाकली होती मुगाची. आता ती छान भिजली गेलेली आहे. शापूच्या भाजीसाठी मिरची, लसूण ह्या एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण शापूची भाजी करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यात तेल टाकणार आहोत. शापूच्या भाजीला किंवा कोणतीही पालेभाजी असो, थोडं तेलाचं प्रमाण टाकायचं जास्त, म्हणजे भाजी छान तेलामध्ये छान होते आणि चमचमीत छान लागते. इथं आपलं तेल गरम झाले. आता आपण लसूण टाकूया. लसूण छान तेलात हे झालं तर आपण मिरची टाकणार आहे. आता मिरची आपण टाकलीच आहे, तर त्याच्यात आपण लगेच मुगाची डाळ टाकणार आहोत. ती तेलामध्ये छान परतून घ्यायची. मुगाची डाळ टाकून शापूची भाजी छान लागते. तुम्ही या जागी हरभऱ्याची डाळ भिजत टाकली तरीसुद्धा छान लागते, पण आमच्याकडे जास्त करून मुगाची डाळ टाकतो, सगळ्यांना आवडते म्हणून. आता आपण त्याच्यामध्ये शापू टाकूया. अगदी 2 ते 3 मिनटं छान परतून घेतली आपण मिरची डाळ. त्याच्यामध्ये शापू टाकूया. व्यवस्थित परतून खालीवर घेऊया, म्हणजे बाकीचे टाकायला सोपी पडेल. आता इथे सर्व शापू टाकून झालेली आहे. आता एकदा हलवूया आणि मग शापूची भाजी शिजत ठेवूया आपण. गॅसवरती झाकण न ठेवता आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. थोडी शिजत आली की मग मीठ टाकायचं, म्हणजे कलरही छान उतरतो आपल्या भाजीला थोडी शिजल्यानंतर. हिरवीगार शापूची भाजी आणि थंडीच्या दिवसात शक्यतो पालेभाज्या चांगल्या खायला. आता व्यवस्थित हलून झाली. आता आपण थोडी शिजल्यानंतर मीठ टाकूया. भाजी तर आपली बऱ्यापैकी शिजत आली, तर आपण याच्यामध्ये आता मीठ टाकणार आहोत भाजीच्या अंदाजानुसार. झाकण न ठेवल्यामुळं तुम्ही भाजीला पाहू शकता छान असा कलर आणि टेस्टी लागते वाफेवर शिजवल्यावर. मेथीची भाजी असो किंवा शापूची, झाकण नाही ठेवायचं, वाफेवरच हलवत राहून अधूनमधून आपल्याला ही भाजी शिजवायची असते. आणि या भाजीमध्ये पाण्याचा अंश थोडासुद्धा ठेवायचा नाही. ओलसर भाजी छान नाही लागत, पूर्ण कोरडी करायची. आता इथे मीठ टाकल्यामुळे
अशी पातळसर वाटते, पाणीचं प्रमाण जास्त वाटतंय, पण हे पाणी पूर्ण गॅस फास्ट करून हलवत राहून पूर्ण कोरडी करायची आपल्याला ही भाजी. इथं आपली शापूची भाजी झालेली आहे व्यवस्थितपणे. डाळसुद्धा छान शिजली गेलेली आहे. आता मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.